नमस्कार, मी मयुरी महाविकास समाचारमध्ये आपलं स्वागत। शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित स्वगृही परतले आहे। आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। महायुतीमध्ये पालघर लोकसभेची जागा भाजपला सुटली आणि या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज झाले। त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली होती। भाजप किंवा शिवसेना कोणालाही पालघरची जागा मिळाली तर उमेदवारी गावितांना मिळेल असा अंदाज होता। मात्र भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली। यानंतर नाराज असलेल्या गावितांनी हेमंत सावरा यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे। यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा आपला मूळ पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडला। या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील हजर होते। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला सुटली, त्यामुळे राजेंद्र गावित यांना उमेदवारीला मुकावे लागले। या सर्व घडामोडींमुळे गावित नाराज असल्याच्या चर्चा होत्या। आता त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेत आपली नाराजी प्रकट केल्याचे बोललं जात आहे। राजेंद्र गावित 2014 साली पालघरमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यानंतर शिवसेनेने पालघरची जागा उमेदवारासहित मागितली। त्यामुळे गावित पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले। यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला। यानंतर आता भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे गावितांचा आज भाजपामध्ये पुनः प्रवेश पार पडलाय।